कोल्हापूर जिल्ह्याच्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या अर्थात नॅकोच्या मिशन एड्स सुरक्षा अभियानात समावेश करण्यात आला आहे। जिल्ह्याला सुरक्षित प्लस श्रेणीत आणण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग, खाजगी वैद्यकीय तज्ज्ञ आणि विविध संघटनांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर विजय राठोड यांनी केले। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना अर्थात नॅको आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या मिशन एड्स सुरक्षा अभियानात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलाय। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभियानाच्या उद्दिष्टांचा आढावा घेण्यात आला। या अभियानाअंतर्गत 1 डिसेंबर 2026 पर्यंत 95-95-99 हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले। यामध्ये HIV संसर्गित 95% व्यक्तींना त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती असणं, निदान झालेल्या 95% रुग्णांनी ART उपचारांवर असणं आणि उपचार घेणाऱ्या 99% रुग्णांमध्ये विषाणूचे प्रमाण नियंत्रित ठेवणं अपेक्षित आहे। यासोबतच HIV, सिफिलिस आणि हेपेटायटिस B या संसर्गांचे माता ते बालक संक्रमण पूर्णपणे थांबवण्याच्या ट्रिपल एलिमिनेशन उद्दिष्टावरही विशेष भर देण्यात आलाय। सर्व गर्भवती महिलांची 100% तपासणी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं असून ही उद्दिष्ट साध्य करणाऱ्या जिल्ह्याला सुरक्षित प्लस दर्जा प्रदान केला जाणार आहे। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी HIV बाबत जनजागृती वाढवणं, तपासणी आणि उपचारांची व्याप्ती वाढवणं आणि नागरिकांनी सुरक्षित वर्तनाचा अवलंब करणं आवश्यक असल्याचं सांगितलं। तसंच HIV संसर्गित व्यक्तींविषयी कोणताही भेदभाव न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं।